नमस्कार, राम राम. माझं नाव आहे अजय बुरकडे. तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्र बोर्ड चॅम्पियन या यूट्यूब चॅनलवर. तर बघा स्टुडंट, आज ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरचा तिसरा क्लास आहे. ठीक आहे. तर याच्या आधीच्या क्लासमध्ये जे आहेत आपण केप्लर्स लॉ जे आहे ते शिकलो होतो. आज जे आहेत, आज आपला तिसरा क्लास आहे आणि तिसऱ्या क्लासमध्ये आपल्याला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय करायचं आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे. तर बघा, सगळ्यात पहिले बघा, आजच्या टॉपिकचं नाव काय आहे? न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. बघा बरं, हा जो लॉ आहे, न्यूटनचा हा जो लॉ आहे, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, याच लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनला आपण युनिव्हर्सल म्हटलेला आहे. हा जो न्यूटनचा जो लॉ आहे, कोणता लॉ? लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. याच न्यूटनच्या लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनला आपण युनिव्हर्सल म्हटलेलं आहे. का बरं युनिव्हर्सल म्हटलेलं आहे? की याचं रिझन हेच आहे की हा जो लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, हा लॉ फक्त आपल्या अर्थवरच नाही, आपल्या सोलर सिस्टीममध्ये नाही, तो पूर्ण युनिवर्समध्ये जो आहे तो काय ॲप्लिकेबल आहे. ठीक आहे, म्हणजे अप्लाय होतो. ओके, म्हणून आपण या लॉला काय म्हणू? युनिव्हर्सल लॉ. क्लिअर आहे? या लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनला आपण काय म्हणू? युनिव्हर्सल लॉ. का बरं? कारण की हा लॉ फक्त अर्थवरच नाही आहे, तो पूर्ण युनिवर्समध्ये काय, तो पूर्ण युनिवर्समध्ये जो आहे तो काय युजफुलच आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? ओके, नेक्स्ट बघा, मग हा लॉ जो आहे हा काय सांगतो बघा, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट every other object with a definite force. ओके, बघा काय म्हटलेलं आहे, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स, म्हणजेच पूर्ण युनिवर्समध्ये जे आहेत प्रत्येक ऑब्जेक्ट काय अट्रॅक्ट करतात कोणाला? एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. म्हणजेच न्यूटन सरांचं हेच म्हणणं आहे की युनिवर्समध्ये असलेले कोणतेही दोन ऑब्जेक्ट एकमेकांना अट्रॅक्ट करतात एका डेफिनाइट फोर्सने. म्हणजेच काय, कोणते दोन ऑब्जेक्ट? सपोज मी आता, ठीक आहे, मी जो आहे युनिवर्समध्ये असलेला, ही जी ह्युमन बॉडी आहे ही युनिवर्समध्ये काय एक ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, हा जो बोर्ड आहे हा बोर्ड पण युनिवर्समध्ये असलेला एक ऑब्जेक्ट आहे. म्हणजे माझी बॉडी एक ऑब्जेक्ट आहे, बोर्ड एक ऑब्जेक्ट आहे. हे दोघंही ऑब्जेक्ट एकमेकांना काय करतात? अट्रॅक्ट करतात एका डेफिनाइट फोर्सने. ठीक आहे, सेम ॲज इट इज हा जो पेन आहे हा पण युनिवर्समध्ये असलेला एक ऑब्जेक्ट आहे. ओके, आणि माझी ह्युमन बॉडी ती पण काय आहे? युनिवर्समध्ये असलेली एक ऑब्जेक्ट आहे, एक बॉडी आहे. ठीक आहे, हे दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकांना काय करतात? अट्रॅक्ट करतात विथ द डेफिनाइट फोर्स. सेम ॲज इट इज मी, हा कॅमेरा आहे, हे पण एकमेकांना काय करतील? अट्रॅक्ट करतील. सेम ॲज इट इज तुम्ही जो मोबाईलवर पाहत असाल किंवा कम्प्युटरमध्ये पाहत असाल, कम्प्युटर किंवा मोबाईल हे तुम्हाला काय करत असेल? अट्रॅक्ट करत असेल. म्हणजेच न्यूटन सरांचं क्लिअर आहे की युनिवर्समध्ये असलेला कोणतेही दोन ऑब्जेक्ट एकमेकांना काय करतात? अट्रॅक्ट करतात विथ द डेफिनाइट फोर्सने. येस, क्लिअर आहे? ओके, ठीक आहे. मग आता समोरचं बघा काय दिलेलं आहे का. मग आपण स्टुडंट कन्सिडर करू, आपण असं कन्सिडर करू की युनिवर्समध्ये असलेले हे काय आहेत? हे दोन ऑब्जेक्ट आहे. ओके, याला म्हणू आपण वाटल्यास हा एक सर्क्युलर ऑब्जेक्ट आहे, याला म्हणू आपण ऑब्जेक्ट ए, याला म्हणू आपण ऑब्जेक्ट बी. ओके, आता हे दोन्ही ऑब्जेक्ट आहेत. या ऑब्जेक्ट एचा मास कन्सिडर करू आपण m1. या ऑब्जेक्ट एचा मास असेल ना काही, या ऑब्जेक्ट एला मास असेल 20 किलो, 25 किलो, 10 किलो, काही ना काही असेलच त्याला. सो याचा मास कन्सिडर करू आपण m1 आणि याचा मास जे आहेत कन्सिडर करू आपण m2. हे क्लिअर आहे? म्हणजे आता अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ, न्यूटन सरांच्या म्हणण्यानुसार युनिवर्समध्ये असलेले कोणतेही दोन ऑब्जेक्ट एकमेकांना अट्रॅक्ट करतील एका फोर्सने. मग हे दोन ऑब्जेक्ट पण एकमेकांना काय करतील? अट्रॅक्ट करतील. सपोज हा एक ऑब्जेक्ट, हा जो ऑब्जेक्ट ए आहे तो ऑब्जेक्ट ए बीला काय करेल? आपल्याकडे अट्रॅक्ट करेल. ठीक आहे, पहा इथं ऑब्जेक्ट ए बीला काय करेल? आपल्याकडे अट्रॅक्ट करेल, ओढण्याचा प्रयत्न करेल विथ अ डेफिनाइट फोर्स. इन द सेम वे हा जो ऑब्जेक्ट बी आहे, हा बी जो ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट बी पण या आपल्या एला आपल्याकडे काय करेल? अट्रॅक्ट करेल. ठीक आहे, इन द सेम वे. म्हणजे तुम्हाला हे समजलं असेल, हे दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकांना काय करतात? अट्रॅक्ट करतात.
ऑब्जेक्ट ए बीला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करील विथ द डेफिनेट फोर्सनी, एका पर्टिक्युलर फोर्सनी त्याला ते ओढण्याचा प्रयत्न करेल. इन द सेम वे हा जो बी जो ऑब्जेक्ट आहे, हा बी ऑब्जेक्ट पण काय करेल, या ए ऑब्जेक्टला आपल्याकडे ओढण्याचा काय करेल, प्रयत्न करेल. ठीक आहे, येस, हे समजलं, विथ द डेफिनाइट फोर्स, एका पर्टिक्युलर फोर्सने. मग आता समोर काय दिलेलं आहे बघा, याच फोर्स बद्दल समोर माहिती दिलेली आहे. काय दिलेली आहे, दिस फोर्स म्हणजे कोणता फोर्स, की ज्या फोर्सनं हे दोन ऑब्जेक्ट एकमेकांना अट्रॅक्ट करत आहे, हे जे दोन ऑब्जेक्ट एकमेकांना अट्रॅक्ट करत आहे, ज्या फोर्सनी करत आहे, त्या फोर्स बद्दल दिलेली आहे माहिती. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, म्हणजे आपण जे आहेत या फोर्स बद्दल बोलत आहे. मग बघा स्टुडंट, एफ, ठीक आहे, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, हा सिम्बॉल असतो डायरेक्टली प्रोपोर्शनलचा. टू द प्रोडक्ट म्हणजेच तुम्हाला माहिती आहे, प्रोडक्ट म्हणजे काय असतं, मल्टिप्लिकेशन. सो मल्टिप्लिकेशन ऑब्विसली कोणतेही दोन क्वांटिटीचं असेल ते प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट. मग आता इथं आपण ऑलरेडी दोन ऑब्जेक्ट घेतलेले आहेत आणि त्या दोन्ही ऑब्जेक्टचं मास, एचं मास आहे m1, बीचं मास आहे m2. मग आपण काय करू, इथं m1 लिहू आणि इथं काय लिहू आपण m2. म्हणजेच काय स्टुडंट, तो जो फोर्स आहे, तो फोर्स या दोघांच्या, हा जो फोर्स असेल, हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन दोन्ही ऑब्जेक्टच्या मासच्या प्रोडक्टवर डिपेंड असेल. म्हणजे या ऑब्जेक्टचा मास m1 आणि या ऑब्जेक्टचा मास m2, दोघांचंही प्रोडक्ट, दोघांचंही मल्टिप्लिकेशन जेवढं होईल त्या मल्टिप्लिकेशनवर हा फोर्स काय असेल, डिपेंड असेल. ठीक आहे, आता लक्षात ठेवा, डायरेक्टली प्रोपोर्शनल, इथं डायरेक्टली प्रोपोर्शनलचं मिनिंग काय आहे, लक्षात ठेवा. डायरेक्टली प्रोपोर्शनलचं मिनिंग आपण जे आहेत, एफ समोर आपण ती क्वांटिटी जी आहे ती राईट करतो. ओके, डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजेच, आणि जर एक क्वांटिटी जर वाढली डायरेक्टली प्रोपोर्शनलमध्ये, सपोज मास जर इंक्रीज होत असेल तर फोर्स पण काय होईल, इंक्रीज होईल. जर मास डिक्रीज झालं तर फोर्स पण काय होईल, डिक्रीज होईल. हे लक्षात ठेवायचं सर तुम्हाला, की डायरेक्टली प्रोपोर्शनलमध्ये जर एक क्वांटिटी इंक्रीज झाली तर दुसरी पण इंक्रीज होईल, जर दुसरी डिक्रीज झाली तर पहिली जी आहे ती पण काय होईल, डिक्रीजच होईल. ठीक आहे, मग बघा इथे हे स्टेटमेंट कंप्लीट झालेलं नाही अजून. हा फोर्स अजून कोणत्या क्वांटिटीवर डिपेंड आहे हे पाहू आपण. अँड तोच फोर्स जो आहे अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. आता इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कसं लिहिसाल, एफ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द, मी तुम्हाला म्हटलेलं आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर तुम्हाला फोर्स आणि ती जी क्वांटिटी आहे ती तुम्हाला समोरासमोर लिहायची, म्हणजे न्यूमरेटरमध्ये लिहायची. ठीक आहे, पण जर इन्व्हर्सली असेल, काय असेल, इन्व्हर्सली असेल तर तुम्हाला ती क्वांटिटी जी आहे डिनॉमिनेटरमध्ये राईट करायची, म्हणजे एक फोर्स, एक क्वांटिटी वरती दुसरी खाली, असं तुम्हाला काय करायचं आहे, राईट करायचं आहे. जर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल तर एक क्वांटिटी वरती दुसरी क्वांटिटी खाली म्हणजेच कुठं, डिनॉमिनेटरमध्ये राईट करायची. आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर समोरासमोर राईट करायची. ठीक आहे, मग आता बघा, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कोणाच्या, टू द स्क्वेअर आहे, स्क्वेअर म्हणजे 2 असतो, कोणाचा जरी स्क्वेअर असेल, कोणाचा स्क्वेअर असेल, डिस्टन्स बिटवीन देम, म्हणजेच काय, या दोन ऑब्जेक्टच्या डिस्टन्सवर असेल. आता हे दोन ऑब्जेक्ट एकमेकांपासून सर्टन डिस्टन्सवर आहे. ठीक आहे, मग आता प्रश्न आला की यांचं डिस्टन्स कुठून मेजर करायचं. स्टुडंट लक्षात ठेवायचं, जर ऑब्जेक्ट सर्क्युलर असेल तर त्यांचं डिस्टन्स जे आहे तुम्हाला मेजर करायचं आहे, कुठून, त्यांच्या सेंटरपासून. ठीक आहे, ओके, लक्षात ठेवायचं. आता बघा, हे दोन ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट ए आणि ऑब्जेक्ट बी, त्यांच्या दोघांच्या मधला डिस्टन्स आपण काय केलेलं आहे, कन्सिडर केलेलं आहे, किती आहे, डी आहे. ओके, येस, बघा, दिस फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम, म्हणजे डिस्टन्स तुम्हाला काय घ्यायचं आहे, स्क्वेअर. आता बघा, ओके, अगेन बघा, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड दिस फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. ओके, म्हणजे फोर्स जो आहे, लक्षात ठेवा, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, दोन ऑब्जेक्ट एकमेकांना कोणत्या फोर्सने अट्रॅक्ट करतील, हे कशावर डिपेंड आहे,
त्या दोन्ही ऑब्जेक्टच्या मासेसवर, आणि त्या दोन ऑब्जेक्टच्या डिस्टन्सवर. ठीक आहे, दोन ऑब्जेक्टच्या डिस्टन्सवर, या दोन गोष्टीवर ते फोर्स काय असेल, डिपेंड असेल. कोणत्या दोन गोष्टीवर? त्या ऑब्जेक्टच्या मासेसवर आणि त्या दोघांमधल्या असलेल्या डिस्टन्सवर. ठीक आहे, येस. मग बघा, हे जर आपण सपोज या दोघांना कंबाईन केलं आपण, तर कसं तयार होईल? फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस m1 m2 and inversely proportional to the square of the distance between them. ठीक आहे. मग आता पहा व्यवस्थित. ठीक आहे, या जर दोघांना आपण कंबाईन केलं तर आपल्याला त्याला असं लिहिता येतं. ठीक आहे, मग आता शून्य लक्षात ठेवा, हा जो सिम्बॉल आहे, हा सिम्बॉल आहे डायरेक्टली प्रोपोर्शनलचा. हा डायरेक्टली प्रोपोर्शनल सिम्बॉल जर तुम्हाला काढून टाकायचा असेल तर तुम्हाला एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो. काय घ्यावा लागतो तुम्हाला? कॉन्स्टंट. तर पहा एकदा, हा फोर्स जसा जसा लिहिला, या डायरेक्टली प्रोपोर्शनलला जर काढून टाकायचं असेल तर आपल्याला इज इक्वल टू घ्यावा लागतो. ओके, आपल्याला काय घ्यावं लागेल? इज इक्वल टू, आणि याच्यासोबत एक कॉन्स्टंट घ्यावं लागेल. आणि या लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये आपण जी कॉन्स्टंट घेतो, कॅपिटल जी, आणि हे जे आहेत हे ॲज इट इज ठेवतो आपण, m1 इंटू m2 अपॉन d². ओके स्टुडंट, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. जर या डायरेक्टली प्रोपोर्शनलचा सिम्बॉल जर तुम्हाला काढून टाकायचा असेल आणि इज इक्वल टू साईन यूज करायचं असेल तर तुम्हाला एक काय घ्यावं लागेल? एक कॉन्स्टंट घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल? एक कॉन्स्टंट. ठीक आहे, हा आहे कॉन्स्टंट जी, m1 इंटू m2 अपॉन d², हे ॲज इट इज घेतलं आपण. सो स्टुडंट, दिस इज द फॉर्म्युला फॉर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट. म्हणजेच काय स्टुडंट, हे जे दोन ऑब्जेक्ट जे आहेत, हे जे दोन ऑब्जेक्ट आहे, हे दोन ऑब्जेक्ट एकमेकांना अट्रॅक्ट करत आहे. काय करत आहे? अट्रॅक्ट करत आहे एका फोर्सनी. आणि तो फोर्स किती आहे, तो फाइंड करण्याचा फॉर्म्युला हा असेल, जी इंटू m1 इंटू m2 अपॉन d². म्हणजेच काय, सपोज हा पेन आहे आणि ही माझी बॉडी. ठीक आहे, या दोघांमधला जर आपल्याला फोर्स ऑफ अट्रॅक्शन फाइंड करायचं असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, हा पेन माझ्या बॉडीवर किती फोर्स अप्लाय करत आहे किंवा माझी बॉडी त्या पेनवर किती फोर्स अप्लाय करत आहे, हे जर आपल्याला फोर्स ऑफ अट्रॅक्शन फाइंड करायचं असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला काय करावा लागेल? यूज करावा लागेल. ठीक आहे, तर तुम्हाला m1 म्हणजेच माहिती आहे, m1 इज अ मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट, मग तो कोणताही असेल. ठीक आहे, m2 इज अ मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट अँड d इज अ डिस्टन्स बिटवीन देम, या दोघांमधलं डिस्टन्स d. ओके, नाव फक्त राहिला प्रश्न g. आता लक्षात ठेवा, g इज कॉल्ड एज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. g is called as universal gravitational constant. ओके, लक्षात ठेवायचं. व्हॉट इज कॅपिटल जी? कॅपिटल जी काय? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. म्हणजे आता तुम्हाला युनिव्हर्सल आहे, अगेन युनिव्हर्सल हा वर्ड आला. युनिव्हर्सल म्हणजेच काय? युनिव्हर्स म्हणजेच काय? पूर्ण युनिव्हर्समध्ये जे आहेत, अर्थवरच नाही, पूर्ण युनिव्हर्समध्ये जे आहेत, याची जी व्हॅल्यू जी असेल, या जीची जी व्हॅल्यू असेल ती कशी असेल? कॉन्स्टंट असेल. या जीची व्हॅल्यू कशी असेल? कॉन्स्टंट. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट म्हणजेच त्याची व्हॅल्यू पूर्ण युनिव्हर्समध्ये कशी असेल? कॉन्स्टंट. आता ते आपण व्हॅल्यू फाइंड करू, कोणती असेल तर या जीची व्हॅल्यू लक्षात ठेवा स्टुडंट, ती काय असेल? 6.67 इंटू 10⁻⁻11. ठीक आहे, 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर असं लिहू आपण त्याला, न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ओके, लक्षात ठेवा, न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ओके, येस. आता बघा, जे आहेत कधी कधी बुकमध्ये असं दिलेलं आहे किंवा ऑर मध्ये कधी कधी बुकमध्ये असं पण दिलेलं असेल. पहा आता, हे न्यूटन मीटर स्क्वेअर ॲज इट इज. ओके, न्यूटन मीटर स्क्वेअर ॲज इट इज दिलं मी. आता बघा, डिनॉमिनेटरमध्ये आहे kg स्क्वेअर. kg स्क्वेअर काय आहे? डिनॉमिनेटरमध्ये. आणि आपल्याला हे माहिती आहे की लॉ ऑफ इंडायसेस काय म्हणतो की जरा kg स्क्वेअरला मी डिनॉमिनेटरमधून न्यूमरेटरमध्ये शिफ्ट केलं तर हा जो 2 आहे, याची जी kg स्क्वेअरची जी पॉवर आहे, पॉवर किती आहे इथं? 2.
2चं साईन काय प्लस, तर काय होईल वरती गेल्यावर मायनस होतं, म्हणजेच काय इथं kg -2. लक्षात ठेवा स्टुडंट, डिनॉमिनेटर एखादी टर्म जी आहे डिनॉमिनेटरला असेल, जर आपल्याला त्याला न्यूमरेटरमध्ये शिफ्ट करायचं असेल, न्यूमरेटरमध्ये काय करायचं असेल शिफ्ट करायचं असेल, तर आपण काय करू, 2ची जी पॉवर आहे ती काय, म्हणजे त्या टर्मची जी पॉवर असेल ती जर पॉझिटिव्ह असेल तर वरती गेल्यावर काय होईल निगेटिव्ह होईल, जर इथं पॉवर निगेटिव्ह असेल तर वरती गेल्यावर काय येईल पॉझिटिव्ह येईल. ठीक आहे, त्याच्या पॉवरची जी साईन काय होते चेंज होते. म्हणून बुकमध्ये जे आहेत कधी कधी हे युनिट दिलेलं आहे, कधी कधी हे युनिट राईट केलेलं आहे, आणि दोन्ही युनिट काय आहेत सारखेच आहे, तुम्ही कोणतेही राईट करू शकता. ओके, येस, लक्षात ठेवा, दिस इज द फॉर्म्युला, दिस इज द लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपण याला म्हणतो. ओके, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन सर्वांना समजलं. हा जो आहे हा फॉर्म्युला आहे. दोन ऑब्जेक्ट, जे दोन ऑब्जेक्ट असतील, कोणती दोन ऑब्जेक्ट म्हणा, ठीक आहे, त्या दोन ऑब्जेक्टमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती आहे हे फाइंड करण्याचा हा काय फॉर्म्युला आहे. याची व्हॅल्यू फिक्स आहे, या जीची व्हॅल्यू ही जी असेल ही काय फिक्स आहे पूर्ण युनिवर्समध्ये. ओके, बाकीच्यांची व्हॅल्यू आपल्याला भेटून जाईल, जर ती आपल्याला भेटली तर आपल्याला काय होईल फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय करता येईल फाइंड करता येईल. ओके, येस. आता बघा, मेनली जे आहेत एक्झाममध्ये यावर जे आहेत क्वेश्चन विचारतात. ओके, की जे आपण कोणते क्वेश्चन विचारला जातात ते बघा एकदा. ओके, हा फॉर्म्युला सर्वांना पाठ करायचा आहे. फोर्स इज इक्वल टू जी इंटू m1 इंटू m2 अपॉन डी स्क्वेअर. लक्षात ठेवा, फोर्स आहे, फोर्सचं युनिट ऑलवेज काय असेल न्यूटन. ओके, कारण की फोर्स कोणी शोधलेला होता, न्यूटन सरांनी शोधलेला होता, म्हणून त्याचं काय त्याचं युनिट आहे, फोर्सचं युनिट काय असेल न्यूटन असेल. ओके, मग आता बघा आपल्याला एक्झाममध्ये जे आहेत एक्झाममध्ये क्वेश्चन विचारतात ते की सपोज पहा आता ऑब्जेक्ट ए आहे, ऑब्जेक्ट ए, सपोज याचं मास जे आहे किती होतं पहिले m1 पाहू आपण, नंतर काय होतं m2. ओके, याचं जे मास जे आहे पहिले किती होतं m1 होतं आणि m2 होतं, बीचं मास m2 होतं. सपोज इन केस कन्सिडर करा की मास जे आहे एचं मास डबल झालं, पहिले 10 kg होतं 10 kg होतं, आता 20 kg झालं. काय झालं, पहिले m1 होतं आता किती झालं 2m1. ठीक आहे, पण बीचं जसं आहे तसंच आहे, तो फोर्स कितीने वाढेल हा क्वेश्चन तुम्हाला खूप वेळा विचारला जातो. एकाच क्वांटिटीचं जे मास आहे ते वाढत आहे, ठीक आहे डबल, दुसऱ्याचं सेम ॲज इट इज आहे. ओके, तर मग बघा फोर्स कितीने वाढेल, हे बघा इथं हा फॉर्म्युला आहे, एफ इज इक्वल टू जी इंटू m1 इंटू m2 अपॉन डी स्क्वेअर. काय चेंज होत आहे, फक्त मास चेंज होत आहे, बाकी सेम कॉन्स्टंट आहे, बाकी काय कॉन्स्टंट आहे, फक्त मास चेंज होत आहे, हे बी कोणाचं m1चं. ओके, तर मग काय करसाल बघा 2 इंटू m1 इंटू m2 असंच लिहिसाल ना. इथं या m1च्या ऐवजी काय लिहिसाल 2m1. 2m1 म्हणजे फोर्स काय होईल डबल ना वाढेल, वाढेल ना. जर इथं m1 आहे तर इथं जर एखाद्या ऑब्जेक्टचा मास डबल झाला तर डेफिनेटली फोर्स पण काय होईल डबल होईल. ओके, क्लिअर आहे, येस. ठीक आहे, ही झाली फर्स्ट कंडिशन. जर एकाच क्वांटिटीचं मास डबल झालं, एकाच फक्त, दुसऱ्याचं सारखंच आहे, ठीक आहे, तर फोर्स कसा होईल डबल ना इन्क्रीज होईल. ठीक आहे, मग आता सेकंड क्वांटिटी पाहू आपण. सेकंड कंडिशन, आपण सेकंड कंडिशनमध्ये पाहत आहे की पहिल्या क्वांटिटीचं डबल तर होतच आहे, दुसऱ्या क्वांटिटीचं पण काय होत आहे डबल न होत आहे. म्हणजे असं लिहू पहिले, पहिल्या क्वांटिटीचं किती होतं m1, तर आता किती झालं m2, म्हणजे मास डबल न वाढलं. दुसऱ्या क्वांटिटीचं मास किती होतं m2, ठीक आहे, ते डबल न किती ते डबल झालं, म्हणजेच काय झालं 2m2 झालं. पहिल्या क्वांटिटीचं डबल मास झालं, दुसऱ्या क्वांटिटीचं काय झालं डबल झालं. मग आता जो आहे फोर्स किती टाइम वाढेल, किती टाइम्स इन्क्रीज होईल. ठीक आहे, तर पहा आता अगेन फोर्सचा फॉर्म्युला कशावर डिपेंड आहे, फक्त मासवर. काय करू आपण, पहिले किती होतं m1, तर काय झालं m2, ट्वाइस m1 इंटू 2m2, 2 इंटू 2 किती होईल 4, सो फोर्स 2 इंटू 2 4, 4 टाइम m1 इंटू m2. म्हणजे स्टुडंट जर फर्स्ट ऑब्जेक्टचा मास डबल झाला, सेकंड ऑब्जेक्टचा मास डबल झाला, तर फोर्स किती टाइमनं वाढेल, तो 4 टाइमनं, 4 टाइम्स फोर्स इन्क्रीज होईल, 4 पटीनं फोर्स इन्क्रीज होईल. 4 पटीनं म्हणजेच किती, पहिले जर 10 न्यूटन असेल, पहिले जर फोर्स किती असेल, म्हणजे इथं या कंडिशनला मास वाढायच्या आधी जर 10 न्यूटन असेल
तर त्यांचं मास जर डबल झालं तर फोर्स किती होईल 40 न्यूटन. किती होईल 40 न्यूटन. 4 टाइम्स मास वाढेल. किती वाढेल 4 टाइम्स. ठीक आहे. येस. मग बघा आता सेकंड कंडिशन्स. आता मास झालं, आता आपण पाहू त्यांचं डिस्टन्स. ओके. येस. मग आता बघा, आता आपण काय म्हणत आहे, जे डिस्टन्स आहे फर्स्ट डिस्टन्स काय त्याचं डी आहे. तर आता डिस्टन्स काय झालं डबल झालं. डिस्टन्स काय झालं डबल. मग आता चेंज काय होत आहे फोर्स आणि डिस्टन्स. कारण की फोर्स कशावर डिपेंड असेल मास आणि डिस्टन्सवर. मास जरी चेंज झालं तर फोर्स चेंज होईल, डिस्टन्स जरी चेंज झालं तर फोर्स चेंज होईल. ठीक आहे. मग आता आपण पहा इथं दिस फोर्स इज, हाच आपला फॉर्म्युला आहे का फॉर्म्युला पहा व्यवस्थित. फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द 1/d². आता बघा स्टुडंट व्यवस्थित जर तुम्ही पाहिलं असेल फोर्स इज काय होत आहे d². या डीचं काय होत आहे डबल होत आहे. या डीचं काय होत आहे डबल. सो डीचा डबल होत आहे म्हणून तुम्हाला या डीच्या ऐवजी काय ठेवावं लागेल, या डीच्या ऐवजी तुम्हाला व्हॅल्यू ठेवावं लागेल 2d ची. 2d ची काय ठेवावं लागेल व्हॅल्यू आणि त्याचा स्क्वेअर घ्यावं लागेल. याच्यावर नो हे बघा जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स काय होते 2 टाइम होत आहे. ठीक आहे. म्हणून या डीच्या ऐवजी मी काय पुट करत आहे 2d. की काय पुट करत आहे 2d पुट करत आहे. मग आता काय होईल बघा, ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे प्रत्येक टर्मचा स्क्वेअर असेल. फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द 2चा स्क्वेअर 4 टाइम d². म्हणजे स्टुडंट तुम्हाला आता हे समजतं की हा फोर्स इथं काय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. काय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजेच काय स्टुडंट, जर डिस्टन्स डबल झाला, डिस्टन्स काय झालं डबल झालं, दोन ऑब्जेक्टमधलं डिस्टन्स म्हणजेच एक ऑब्जेक्ट इथं आहे इथं आहे, आता त्यांचं डिस्टन्स काय झालं डबल झालं. पहिले किती होतं 2 मीटर, आता किती झालं 4 मीटर. पहिले 2 मीटर होतं, आता किती झालं 4 मीटर झालं. तर त्यांच्यामधला जो फोर्स आहे, त्यांच्यामधला जो फोर्स आहे 4 टाइमनी कमी होईल. 4 टाइमनी काय होईल कमी. कारण की फोर्स आणि डिस्टन्स यांच्यामधलं रिलेशन कसं आहे बघा, फोर्स आणि डिस्टन्स यांच्यामधलं रिलेशन कसं आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजेच काय की जर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजेच काय, एक क्वांटिटी इंक्रीज होत असेल तर दुसरी काय होत असेल डिक्रीज. ठीक आहे. आणि जर दुसरी क्वांटिटी डिक्रीज होत असेल तर पहिली काय होत असेल इन्क्रीज. ओके. हे मला सांगायचं राहिलं होतं मग आता सांगितलं. ठीक आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजेच एक वाढलं दुसरं वाढेल, पण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजेच काय, एक जर वाढलं दुसरं कमी होईल आणि दुसरं जर वाढलं तर पहिलं कमी होईल. ठीक आहे. असं रिलेशन असतं. म्हणून इथं फोर्स आणि डिस्टन्सचं रिलेशन इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणून जर डिस्टन्स वाढत असेल तर फोर्स कसा होईल ऑब्व्हियसली कमी होईल. कितीने कमी होईल 4 टाइम्सनी. म्हणजे इथं जर त्यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती असेल 40 असेल तर इथं किती किती होऊन जाईल 10 होऊन जाईल. 4 टाइम काय होईल फोर्स काय होईल डिक्रीज. ओके स्टुडंट, हे समजलं सर्वांना की जर दोन ऑब्जेक्टमधलं डिस्टन्स दोन ऑब्जेक्टमधलं डिस्टन्स वाढलं तर फोर्स इथं काय होता 40, इथे किती झाला 10. जे आहेत फोर्स कसा होईल डिक्रीज होईल. ओके. येस. नाउ नेक्स्ट बघा आता. ठीक आहे. आता जर सपोज आपण डिस्टन्स डबल केला, आता जी कंडिशन आहे असं कन्सिडर करू आपण डिस्टन्स हाफ जर केलं तर काय, नाव पहिले डिस्टन्स डी होतं, आता आपण डिस्टन्स काय करत आहे हाफ करत आहे. डिस्टन्स काय करत आहे आपण हाफ. तर जर डिस्टन्स हाफ झालं तर काय होईल बघा, सेम अगेन तेच 1/d असं असेल. फोर्स इज 1/d. डीच्या ऐवजी काय पुट करत असाल तुम्ही, सर डी स्क्वेअर आहे इथं d/2 ब्रॅकेट स्क्वेअर घेसाल. आता ब्रॅकेट स्क्वेअर घेतल्यानंतर काय होईल तुम्हाला माहिती आहे, यालाच तुम्हाला असं लिहिता येईल 1/ ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणजे प्रत्येक टर्मचा स्क्वेअर, इथं डीचा स्क्वेअर असेल आणि या 2चा स्क्वेअर काय होईल 4. आता हा जो 4 आहे हा 4 वरती जाईल, डिनॉमिनेटरमधून काय होईल तो न्यूमरेटरमध्ये शिफ्ट होईल. म्हणजेच काय काय होईल ते फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द 4/d². हे असं होईल रिलेशन. वाटल्यास मी जस्ट हे इथं राईट करत आहे. कसं होईल ते फोर्स 4/d². म्हणजे पहा आता इथं जर सपोज तुम्ही डिस्टन्स जर हाफ केला, डिस्टन्स पहिले किती होतं, पहिले जेवढं असेल पहिले सपोज डिस्टन्स असेल 10 असेल तर डिस्टन्स तुम्ही काय केलं हाफ केलं डायरेक्टली. काय केलं हाफ, किती केलं 5 केलं.
डिस्टन्स 10 वरून डायरेक्टली 5 केला, हाफ केलं तुम्ही, तर फोर्स जो आहे हा फोर्स हा जो फोर्स आहे 4 टाईमने काय होईल, तो इन्क्रीज होईल, 4 टाईमने काय होईल, तो इन्क्रीज. ठीक आहे, हे बघा रिलेशन हाफ आहे. ठीक आहे, 2चा स्क्वेअर 4 होतो. ठीक आहे, 2चा स्क्वेअर किती होईल, 4. हा डिनॉमिनेटरमध्ये आहे, वरती जाऊन काय न्यूमरेटरमध्ये जाईल. ठीक आहे, मग या एफ आणि या 4 त्यांचं रिलेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे फोर्स जो आहे 4 टाईमने काय होईल, तो इन्क्रीज होईल. काय होईल, इन्क्रीज. ठीक आहे, या 4 कंडिशन आहे की ज्या 4 कंडिशन तुम्हाला काय करायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत, एक्झाममध्ये खूप वेळा विचारतात. ओके, येस. तर मग बघा, आता जे आहे, आता आपल्याला हे पाहायचं आहे, तुम्ही पाहिलं असेल की आपला न्यूटन सरांनी जे आहे हे प्रूव्ह केलं डायरेक्ट. तो जो फॉर्म्युला होता याच्या आधीचा, हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आपण काय केला इथं, यस, एक्सप्लेन केला. ठीक आहे, हा थिओरिटिकली काय केला आपण, प्रूव्ह केला. ओके, पण आता हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आपल्याला काय करायचा आहे, मॅथमॅटिकली जो आहे, मॅथमॅटिकली आपल्याला काय करायचा, तो प्रूव्ह करायचा आहे. हा फॉर्म्युला नाही, फक्त इथं आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, दिस फोर्स. बघा इथं स्टेटमेंट काय दिलेलं आहे, वाय डीड न्यूटन्स अज्यूम inverse square dependence on the distance in his law of gravitation. बघा, वाय डीड म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आपल्याला, वाय डीड. वाय डीड म्हणजेच काय, जो न्यूटननी जो आहे, न्यूटननी काय घेतलेलं आहे, दिस फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स स्क्वेअर. काय म्हटलेलं आहे, दिस फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द डी स्क्वेअर, असं घेतलेलं आहे. ठीक आहे, तेच आपल्याला काय करायचं आहे, मॅथमॅटिकली प्रूव्ह करून दाखवायचं आहे की ज्या फॉर्म्युल्यामध्ये, लक्षात ठेवा हा फॉर्म्युला आहे आपला, एफ इज इक्वल टू जी इंटू M1 इंटू M2 अपॉन डी स्क्वेअर, हा फॉर्म्युला आहे. ओके, एफ इज इक्वल टू जी इंटू M1 इंटू अपॉन डी स्क्वेअर. तर या फॉर्म्युल्यामध्ये एफ आणि डीचं जे रिलेशन आहे ते कसं आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे, आणि ते पण कसं आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. हे जे आहे हे कसं आलेलं आहे, हे आपण काय करत आहे, मॅथमॅटिकली प्रूव्ह करून दाखवत आहे. काय करत आहे की हा जो फोर्स आहे, हा फोर्स हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे त्याच्या स्क्वेअरच्या डिस्टन्सवर, हेच आपल्याला काय करायचं आहे, आता इथं मॅथमॅटिकली प्रूव्ह करून दाखवायचं आहे. ओके, हे पण डेरिव्हेशन जे आहेत एक्झाममध्ये विचारतात. ठीक आहे, थोडंसं व्यवस्थित काय करायचं, तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. ओके, बघा एकदा, हे इथे गेला. ठीक आहे, ओके, तर पाहायचा, आता 2 मिनिटं पाहायचा. सपोज कन्सिडर करा की एखादा हा प्लॅनेट आहे, हा काय कोणता एक प्लॅनेट आहे, हा काय इथं एक प्लॅनेट. ओके, हा प्लॅनेट काय करत आहे, अराउंड द सन काय करत आहे, रिव्हॉल्व करत आहे. काय करत आहे, अराउंड द सन काय करत आहे, रिव्हॉल्व. पण बघा स्टुडंट, इथं बघा, याच्या आधीच्या क्लासमध्ये जे आहेत हे आपण शिकलो होतो की प्लॅनेट कसा रिव्हॉल्व करतो, इन अँड एलिप्समध्ये रिव्हॉल्व करतो. कसा करतो, इन अँड एलिप्समध्ये काय करतो, तो रिव्हॉल्व करतो. पण इथं सिम्प्लिसिटीसाठी, इथं जे आहेत आपण काय करत आहे, सिम्प्लिसिटीसाठी जे आहेत हे सर्कल यूज करत आहे, जस्ट फॉर सिम्प्लिसिटी पर्पज. ओके, येस. ठीक आहे, बघा आता, तर इथं जे आहेत प्लॅनेट्स काय करत आहे, सर्क्युलर मोशनमध्ये काय करत आहे, फिरत आहे. ओके, सर्क्युलर मोशनमध्ये मीन्स प्लॅनेटवर डेफिनेटली काय ॲक्ट होत असेल, सेंटीमीटर फोर्स ॲक्ट होत असेल. जर प्लॅनेट सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे मीन्स प्लॅनेटवर सेंटीमीटर फोर्स काय होत असेल, ॲक्ट होत असेल. मग तोच आपण इथं राईट करू, सेंट्रिपिटल फोर्स is acting on an planet. Centripetal force is acting on a planet, and centripetal force चा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, F is equal to mv square. F is equal to mv square upon r. F is equal to mv square upon r. This is the formula. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज m. m इज द m जे आहेत. ओके, व्हॉट इज m, सेंटीमीटरचा हा काय फोर्सचा काय फॉर्म्युला, F इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. सो m म्हणजेच काय,
m is the mass of planet, ओके. v म्हणजेच काय, velocity of planet, ओके. नेक्स्ट r म्हणजेच काय असते, डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट, डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट. आता बघा सन अँड प्लॅनेट म्हणजेच काय बघा, आता आपण काय म्हटलं की एक प्लॅनेट आहे सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे, एक प्लॅनेट आहे सर्क्युलर मोशनमध्ये काय फिरत आहे, मीन्स त्यावर एक सेंटीमीटर फोर्स ॲक्ट होत असेल. तो सेंटीमीटरचा फॉर्म्युला हा आहे एफ इज इक्वल टू mv²/r. ठीक आहे. m इज अ मास ऑफ प्लॅनेट, म्हणजे हा जो प्लॅनेट आहे त्याचा मास, आणि तो फिरत आहे म्हणजे त्याला सर्टन व्हेलॉसिटी असेल, सर्टन स्पीड असेल त्याला. सो ठीक आहे, v इज द व्हेलॉसिटी ऑफ प्लॅनेट. व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटी म्हणा किंवा स्पीड म्हणा. ठीक आहे, इथं काय म्हणू आपण, व्हेलॉसिटी किंवा स्पीड ऑफ प्लॅनेट. नेक्स्ट r इज द डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट्स. r म्हणजेच काय, हा सपोज कन्सिडर करा इथं जे आहे सन असेल, या सन आणि या प्लॅनेट्स यांच्यामधलं डिस्टन्स काय असेल, r. ठीक आहे, सन अँड प्लॅनेट्स मधलं काय असेल डिस्टन्स, r. ओके. नेक्स्ट बघा, आता सुद्धा आपल्याला हे माहिती आहे की इथं आपल्याला जे आहेत डिस्टन्स इज इक्वल टू काय असेल, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. डिस्टन्स इज इक्वल टू काय असतो, स्पीड इंटू टाइम. डिस्टन्स इज इक्वल टू काय असेल, स्पीड इंटू टाइम. ओके. येस, आपल्याला काय पाहिजे, स्पीड फाइंड करायची. तर आपण काय करू, टाइम इथं मल्टिप्लाय झाला डिवाइडमध्ये होईल. सो डिस्टन्स इज इक्वल टू काय असेल, टाइम इज इक्वल टू स्पीड. ठीक आहे. ओके. मग आता बघा स्पीडला आपण काय म्हणतो, v. स्पीड जे आहेत बघा, स्पीडला आपण इथं काय म्हणतो, v. तर आता आपण हे स्पीड या साईड राईट करू, पाहता स्पीड इज इक्वल टू v. स्पीडला आपण काय म्हणू, v. ओके. आता डिस्टन्स म्हणजेच काय, डिस्टन्स कोणाचा डिस्टन्स, या प्लॅनेटचं डिस्टन्स कव्हर बाय द प्लॅनेट. बघा, डिस्टन्स कवर्ड बाय प्लॅनेट जे डिस्टन्स कव्हर करतं ते. फक्त इथं आपण हा फॉर्म्युला लिहिला, हा काय लिहिला आपण फॉर्म्युला, पण स्पीड आपण काय दाखवतो, व्हीन दाखवतो. ठीक आहे. इथं डिस्टन्स जे आहेत, स्पीडचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन टाइम, डिस्टन्स. आता या कंडिशनमध्ये डिस्टन्स काय असेल, डिस्टन्स कव्हर बाय द प्लॅनेट, अपॉन. ठीक आहे. इथं काय, टाइम. या प्लॅनेटला पूर्ण रिव्हॉल्व होण्यासाठी किती टाइम लागतो. ठीक आहे, तो आपण कन्सिडर करू, टाइम इज इक्वल टू टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट 1 रिव्होल्यूशन. ठीक आहे, टाइम रिक्वायर्ड. हे क्लिअर आहे इथपर्यंत. येस. ओके. मग आता तुम्ही सांगा, हा स्पीड इज इक्वल टू काय असेल, v. ओके, स्पीड इज इक्वल टू v. डिस्टन्स कवर्ड बाय द प्लॅनेट. आता लक्षात ठेवा, प्लॅनेट जे आहे इथून सुरू करतं, आणि हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स काय करेल, कव्हर करेल इथून एवढं. आणि याच डिस्टन्सला, सर्कलच्या याच डिस्टन्सला आपण काय म्हणतो, सर्कम्फरन्स. ठीक आहे. आणि या सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला जो आहे सर्वांना माहिती आहे, तो किती असेल, 2πr. ओके. येस. आणि टाइम रिक्वायर्ड, जो या प्लॅनेटला पूर्ण रिव्हॉल्व करण्यासाठी जो टाइम लागतो, तेव्हा आपण म्हणतो कॅपिटल T. ओके. सो आपल्याला फॉर्म्युला भेटला व्हीचा, म्हणजे स्पीड ऑफ प्लॅनेटचा जो फॉर्म्युला आहे, v इज इक्वल टू स्पीड ऑफ प्लॅनेटचा जो फॉर्म्युला आहे, v इज इक्वल टू 2πr/t. ठीक आहे. आता बघा, हा जो फॉर्म्युला आहे व्हीचा फॉर्म्युला, याला आपण म्हणू इक्वेशन नंबर 1. ओके. हा जो सेंटीमीटर फोर्स आहे फॉर्म्युला आहे, त्याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 1. आता ही जी स्पीडचा हा जो फॉर्म्युला भेटला आपला, v इज इक्वल टू 2πr/t, ही व्हॅल्यू आपल्याला कुठं पुट करायची, या इक्वेशनमध्ये. ठीक आहे. या फॉर्म्युलामध्ये काय करायची, आपल्याला पुट करायची, कोणती व्हॅल्यू, ही व्हॅल्यू. ठीक आहे. सो आपण नेक्स्ट पेजवर घेऊ. ठीक आहे, ॲड करू तिथं. बघा काय लिहू आपण, पुट v इज इक्वल टू, v ची व्हॅल्यू काय आहे इथं, 2πr/t.
कॅपिटल टी इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आपलं, एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता व्ही स्क्वेअर, आता व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू ही आहे, ठीक आहे. पहा आता व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. हा एम व्ही स्क्वेअर ही पूर्ण व्हीची व्हॅल्यू आहे 2 पाय आर अपॉन टी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन आर. बघा आता व्यवस्थित, एम ॲज इट इज व्हीची व्हॅल्यू काय आपली 2 पाय आर अपॉन टी. इथं आपण 2 पाय आर अपॉन टी दिलं व्हीच्या व्हॅल्यूच्या. इथं व्हीचा स्क्वेअर आहे, इथं व्हीचा स्क्वेअर घेतला, व्हीचा स्क्वेअर कारण व्हीची व्हॅल्यू ही दिलेली आपल्याला अपॉन आर ॲज इट इज, ठीक आहे. नेक्स्ट हा एम. आता बघा स्टुडंट ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, काय ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, तर ब्रॅकेटमध्ये प्रत्येक टर्मचा स्क्वेअर असेल. ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे ब्रॅकेटमध्ये असलेल्या प्रत्येक टर्मचा काय असेल, स्क्वेअर. सो इथं 2चा स्क्वेअर 4. ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे ब्रॅकेटमध्ये असलेल्या प्रत्येक टर्मचा स्क्वेअर तर असेलच. सो 2चा स्क्वेअर 4 पाय, तो पायचा स्क्वेअर होईल. आर इथं काय आरचा स्क्वेअर अपॉन इथं टी आहे म्हणजे काय असेल टीचा स्क्वेअर. ब्रॅकेट कंप्लीट अपॉन काय असेल हा आर. हे क्लिअर आहे. येस. मग आता बघा हा जो आर इथं डिवाइडमध्ये आहे, वरती जाऊन काय तो न्यूमरेटरमध्ये जातो. हा जो आर काय होईल इकडं शिफ्ट होईल. ओके. मग फोर्सचा फॉर्म्युला काय मिळेल, फोर्स इज इक्वल टू एम इंटू 4 पाय स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन हा आर वरती जाईल तर काय होईल आर इंटू टी स्क्वेअर. क्लिअर आहे इथपर्यंत. येस. एफ इज इक्वल टू इथपर्यंत कॅल्क्युलेशन बरोबर आहे. मग आता बघा स्टुडंट थोडंसं, इथं आर स्क्वेअर आहे, इथं आर आहे. सो दिस स्क्वेअर, हा जो स्क्वेअर आर स्क्वेअर आणि दिस आर गेट कॅन्सल. आर स्क्वेअर गेट कॅन्सल होईल, ठीक आहे. म्हणजे स्टुडंट इथं आपला फॉर्म्युला काय भेटेल, इथं आपला हा जो एफचा फॉर्म्युला काय भेटेल बघा, एफ इज इक्वल टू पाय व्यवस्थित. आता हा कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. तर तुम्हाला कसं लिहिलं चालतं, 4 पाय स्क्वेअर आपण याला असं लिहू 4 पाय स्क्वेअर एम, कारण की मल्टिप्लाइडमध्ये तुम्हाला त्याला अरेंज करता येतं. 4 पाय स्क्वेअर एम, नंतर हा आर स्क्वेअर पैकी एक आर गेला, इथं काय राहिला एक सिंगल आर राहिला, एक आर अपॉन, ठीक आहे. हा टी स्क्वेअर हा ॲज इट इज, जो टी स्क्वेअर आहे हा ॲज इट इज, ठीक आहे. मग बघा आता इथपर्यंत क्लिअर आहे. मग आता इथं आपण काय करू, डिवाइड अँड मल्टिप्लाय बाय आर स्क्वेअर. इथं जे आहेत या इक्वेशनला मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय आर स्क्वेअर जर केलं तर या इक्वेशनला काही फरक नाही पडणार, म्हणून आपण त्याला काय करू डिवाइड अँड मल्टिप्लाय करू. सो काय इक्वेशन राहील, एफ इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर एम आर अपॉन टी स्क्वेअर. बघा इथं आपण मल्टिप्लाय करत आहे आर स्क्वेअरनी आणि त्यालाच काय करायचं आहे आपण आर स्क्वेअरनी डिवाइड पण करत आहे. इथं काय मल्टिप्लाय बाय आर स्क्वेअर अँड डिवाइड बाय आर स्क्वेअर, म्हणून त्या इक्वेशनला काही फरक पडणार नाही. ओके. आता बघा हा आर स्क्वेअर, हा आर आहे, हा आर स्क्वेअर आहे, आर इंटू आर स्क्वेअर काय होतं आर क्यूब. मग बघा व्यवस्थित आता हा 4 पाय स्क्वेअर, हा एम जसा आहे तसाच, हा आर इंटू आर स्क्वेअर काय होईल आर क्यूब अपॉन हा जो आहे टी स्क्वेअर आर क्यूब जसा आहे तसाच दिसाल, आर स्क्वेअर इंटू टी स्क्वेअर. ओके. येस. मग आता बघा स्टुडंट इथं आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. आता तो आपल्याला हे लिहायचं आहे अकॉर्डिंग टू के प्लस थर्ड लॉ. थर्ड लॉ काय म्हणतो आपला के प्लस थर्ड लॉ, ठीक आहे. के प्लस थर्ड लॉ जो आहे तो काय, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब. याला जर आपण मॉडिफाय करून जे आहेत टी स्क्वेअर इज इक्वल टू के इंटू आर क्यूब म्हटलं तर याला जर मॉडिफाय केलं तर आपण काय म्हणतं, यस याला जर मॉडिफाय केलं काय बनेल टी स्क्वेअर काय बनेल टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. हा 5 मिनिटं फक्त. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू काय बनेल टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. ओके. येस. आता ही भेटली आपली के ची व्हॅल्यू.
पण इथं बघा स्टुडंट, आपण याला जे आहेत हे थोडं मॉडिफाय करू आपण. बघा, अकॉर्डिंग टू द केपलर्स थर्ड लॉ, टी स्क्वेअर इंटू आर क्यूब. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन जे आहे ते काढून टाकलं आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल, इट इज इक्वल टू के आर क्यूब. ठीक आहे, टी क्यूब अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. आता बघा, यालाच तुम्हाला असं लिहिता येते का, फोर्स इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर. ओके, हा एम जसा आहे तसाच इन टू, इथं काय लिहिलं आपण, याला सोर्स असं लिहू आपण. ठीक आहे, असं लिहू आपण. ठीक आहे, हा एफ बघा, हा एफ इज इक्वल टू 4m स्क्वेअर, 4 हा एम, हा आर क्यूब, हा आर क्यूब अपॉन हा इथं आर स्क्वेअर, याला आपण सेपरेट लिहू थोडंसं. बघा, आर स्क्वेअर इंटू हा जो आहे असेल सर टी स्क्वेअर. ओके, याच टर्मला आपण ॲज इट इज जे आहे तसं लिहिलेलं आहे. ओके, ॲज इट इज काय केलं आपण, लिहिलेलं आहे. मग आता बघा, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. आता इथं काय आहे, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब, म्हणजे यालाच तुम्हाला स्टुडंट जे आहेत, याला जर सपोज इथं जे आपण रेसिप्रोकल घेतलं, याचं आपण काय घेतलं, रेसिप्रोकल. वाटल्यास इथं बघा, याला असं करू आपण, याचं जर आपण रेसिप्रोकल घेतलं, इथं रेसिप्रोकल म्हणजेच काय, आर क्यूब वरती टी स्क्वेअर जर खाली लिहिलं, आर क्यूब वरती अपॉन टी स्क्वेअर जर खाली लिहिलं, तर आपल्याला काय घेता येईल, याचं आपण काय घेता येईल इथं, रेसिप्रोकल आर क्यूब वरती टी स्क्वेअर खाली, तर इथं आपल्याला काय घेता येईल, इथं 1 अपॉन के घेता येईल. काय घेता येईल, 1 अपॉन के. ठीक आहे, म्हणजे याच बघा, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअरलाच आपल्याला असं जे आहे असं राईट करता येतं, 4 पाय स्क्वेअर एम अपॉन आर स्क्वेअर. आर क्यूब अपॉन टी स्क्वेअरला आपल्याला काय लिहिता येईल, 1 अपॉन के लिहिता येईल. येस, बघा आता याला आपण शिफ्ट करत आहे. सो फोर्स इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर एम अपॉन हा के इथं राईट करत आहे, हा आर स्क्वेअर इथं राईट करत आहे, के इंटू 1 अपॉन आर स्क्वेअर. तर बघा स्टुडंट, 4 पाय स्क्वेअर एम अपॉन के ही जी टर्म पूर्ण कशी आहे, कॉन्स्टंट आहे. सपोज आपण थोडंसं ह्याच्या वरती घेतलेलं, आता इथं सुद्धा आपल्याला क्लिअर दिसतं की 4 पाय स्क्वेअर एम अपॉन के ही जी पूर्ण जी टर्म आहे, ही जी पूर्ण टर्म कशी आहे, कॉन्स्टंट आहे. एफ इज इक्वल टू कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजेच काय, 4 एक कॉन्स्टंट नंबर आहे, पाय पण कॉन्स्टंट आहे, एम इज अ मास ते पण कॉन्स्टंट आहे, आणि के जो कॉन्स्टंट आहेच. ठीक आहे, हे सगळे नंबर्स कसे आहेत, कॉन्स्टंट आहे, इंटू 1 बाय आर स्क्वेअर. म्हणजेच काय स्टुडंट, दिस फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजेच काय स्टुडंट, हा जो फोर्स असेल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा फक्त कशावर डिपेंड असेल, डिस्टन्सवर डिपेंड असेल. हे काय केलं आपण, मॅथमॅटिकली प्रूव्ह केलं, कारण की हे जे सगळे हे आहेत हे काय कॉन्स्टंट आहेत, हे काय सगळे कॉन्स्टंट. हे कधीच चेंज नाही होणार, पण फक्त चेंज काय होईल, डिस्टन्स होईल. आर म्हणजेच काय, डिस्टन्स, फक्त डिस्टन्स काय होईल, चेंज होईल. म्हणून हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन चार्ज. ठीक आहे, आय होप स्टुडंट की आपण मॅथमॅटिकली जे आहे हे काय केलेलं आहे, प्रूव्ह केलेलं आहे. ठीक आहे, बाकीचं रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघू. ठीक आहे, थँक्यू.